कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीने ई चलान प्रणाली विरोधात आज 12व्या दिवशीही RTO कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। राज्यामध्ये लागू करण्यात आलेल्या ई चलान प्रणालीमुळे सर्वसामान्य वाहनधारक वाहतूकदार मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीत आले आहेत। ई चलान अंतर्गत आकारण्यात आलेले सर्व दंड पूर्णतः रद्द करण्यात यावेत, विद्यमान ई चलान धोरणामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात आदी मागण्या समितीकडून करण्यात आल्या आहेत। आज माझ्या उपोषणाला 12 दिवस झाले, अजूनपर्यंत तरी शासनाच्या वतीनं लोकप्रतिनिधीपैकी कोणीही इथं आलेलं नाही। प्रशासनाच्या वतीनं परिवहन अधिकारी, कारण या परिवहन कार्यालयाच्या बाहेरच मी बसलोय, इथले अधिकारी येतात पण ते तब्येतीची विचारपूस करतात किंवा उपोषण मागे एवढी विनंती करतात। ई चलनाद्वारे जे दंड आकारले गेलेले आहेत, नियम मुळात चुकीचे बनवलेले आहेत। या लोकांनी नियम बनवताना कुठल्याही वाहतूकदारांशी कोणाशी कन्सल्ट केलेलं नाही, कुठल्याही तज्ज्ञ किंवा जाणकार वाहतूकदारांशी कुठलीही सल्लामसलत केली नाही, चर्चा केली नाही आणि अनपेक्षितपणे हे ई चलन खास करून एक्सप्रेस हायवेवर त्यांनी लावले आणि ते वाढत इतकं गेलं की आज जवळजवळ आज तागायत 7,800 कोटी रुपयाचा दंड या ई चलनाद्वारे परिवहन विभागानं आमच्यावर लावलेला आहे। आता माझी भूमिका स्पष्ट करायची म्हटलं तर असं आहे की मी 11 मे रोजी या विषयावर ह्याच ठिकाणी उपोषणाला बसलो होतो। 17 मे रोजी माननीय पालकमंत्री आबिटकर साहेबांनी मध्यस्थी करून परिवहन मंत्र्यांशी माझं बोलणं देखील करून दिलं। त्याप्रमाणे 19 मेला परिवहन मंत्रालयाच्या दालनात आमची मीटिंग झाली आणि त्यांना या वाहतूकदारांच्या सर्व व्यथा मी सांगितल्या, कारण हा इतकं गंभीर आहे की कधीही कोणीतरी आत्महत्या करेल, एवढं वाईट आहे ते। या उपोषणाला वाहतूक संघटनांचा पाठिंबा वाढत चालला असून प्रशासनाकडून अजूनही सकारात्मक चर्चा होताना दिसत नाही। उपोषणकर्ते मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। या उपोषणात सतीशचंद्र कांबळे, मनोज चौगले, उत्कर्ष पवार, शिवाजी चव्हाण, अरविंद चौगले, प्रकाश केसरकर, इर्शाद फरास आदींनी सहभाग घेतला आहे। BPNसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।